ऐन गणेशोत्सवामध्ये भाज्यांचे दर जे आहेत ते कडाडलेले पाहायला मिळत आहेत. रत्नागिरीमध्ये कांदा आणि कोथिंबीर 50शी पार झालेली पाहायला मिळते आहे. रत्नागिरीत एका कोथिंबीरच्या जुडीला तब्बल 70 रुपये मोजावे लागत आहेत. पश्चिम महाराष्ट्रात जी अतिवृष्टी झालेली आहे त्यामुळे कोकणात येणाऱ्या भाज्यांची आवक जी आहे ती मंदावलेली पाहायला मिळते आहे आणि त्यामुळं सध्या भाज्यांचे दर या ठिकाणी वाढलेले पाहायला मिळत आहेत. कांद्याचे दर सध्या 60 ते 70 रुपये किलोवर, तर लसूण 320 रुपये किलोवर पोहोचलेली पाहायला मिळते. भाज्यांच्या दरामध्ये जवळपास 10% वाढ झालेली आहे. वांगी 55 रुपयावरनं 65 रुपये किलोवर गेलेले आहेत. गवार 100 रुपयावरनं 120 रुपये किलो, भेंडी 80 रुपयावरनं 90 रुपये किलोवर, तर पावटा 100 रुपयावरनं 120 रुपये किलोवर गेलेला आहे. तर मटार 180 रुपयावरनं 200 रुपये किलो एवढे या दर वाढलेले आहेत. वाढलेल्या दरामुळं सामान्य गृहिणींचं जे बजेट आहे ते या ठिकाणी कोलमडलेलं पाहायला मिळत आहे. आपण सध्या रत्नागिरीतल्या भाजी मंडईमध्ये आहोत आणि आपल्यासोबत काही गृहिणी आहेत. ताई, काय सांगाल, सध्या दर वाढलेत, काय सांगाल, कोथिंबीर कशी आहे? 70 रुपये. 70 रुपये. हो. काय झालं त्यामुळे, दर वाढल्यामुळे काय? बऱ्याच लोकांना, गोरगरिबांचं पण सगळं बजेट कोलमडलंय. काय करणार गोरगरीब, कसे घेणार, काय करणार? हा, सध्या भाजी कमी घेता का तुम्ही? भाजी आम्ही कसं, आम्हाला लागेल तेवढीच घेणार ना, उगाच खाली फुकट नेऊन कशाला ठेवायची? पण ज्यांना पाहिजे आहे त्यांना जर ती स्वस्त मिळत नाही, घेणारे पण तेवढ्या महागाईने घेतात, विकणार कसे, विकणार नाही, घेणारे घेणार कसे, अशी परिस्थिती आहे ना. बरोबर आहे. काय बजेट काय? पूर्ण कोलमडलं. भयानक भयानक. 10-20 रुपयावाली कोथिंबीर जर 60-70-80 रुपयांनी मिळते, घेणारं कसं घेणार सांगा मला. नक्कीच सामान्य गृहिणींच्या या प्रतिक्रिया आहेत. सध्या कोकणात भाज्यांचे दर हे कडाडलेले पाहायला मिळतात, त्यामुळे सामान्य गृहिणींचं बजेट या ठिकाणी कोलमडलेलं पाहायला मिळत आहे. कॅमेरामन समित गजनेसह मी मनोज लेले, TV9 मराठी, रत्नागिरी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.